या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी.ए. प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला अ, आपला पेपर क्रमांक 3 सूक्ष्म अर्थशास्त्र यामधील आपल्याला प्रकरण तिसरे पाहायचे आहे आणि हे शेवटचं प्रकरण आहे. यापूर्वीच्या तासाला आपण 2 प्रकरण पाहितलेले आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण उत्पादनाचे सिद्धांत, उत्पन्न वक्र आणि खर्च वक्राचा अभ्यास केलेला आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण बाजार रचनेचा अभ्यास केलेला आहे, की ज्यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी स्पर्धा आहे आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे तिन्ही बाजारपेठेचे प्रकार आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात हे पाहायचं आहे. कारण यापूर्वी आपण पाहितलं बाजार कुठे असतो, त्याच्यामध्ये वस्तूच्या किमती कशा ठरतात हे आपण पाहितलेलं आहे. तर आज आपल्याला ज्या वस्तू निर्माण ज्या घटकाकडून होतात त्या घटकाच्या किमती कशा ठरतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये आपण पाहतो की संयोजक हा उत्पादन घटकांना एकत्रित करून या ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया करत असतो आणि हे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या चारही घटकांना त्यांचे मोबदले जसं की भूमीला हा खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. तर म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे उत्पादन घटकांचे मोबदले आहेत. तर मग अर्थव्यवस्थेमध्ये, जागतिक अर्थव्यवस्थे किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, तर हा भाग आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि आपण पाहतो की साधारणपणे अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन होत असतं, तर ते उत्पादन ह्या 4 घटकांमध्ये कसं वितरित होत असतं, विभाजन कसं होतं, डिस्ट्रिब्युशन त्याचं कसं होतं, हे या ठिकाणी पाहायचं आहे. कारण आपण पाहतो की मोबदल्याविना कुठलाही उत्पादनाचा घटक काम करत नाही आणि त्याचा मोबदला हा त्याचं आकर्षण असतो आणि त्यासाठीच आपण पाहतो की एखाद्या व्यवसायात एखादा घटक टिकून ठेवण्यासाठी त्याला जो मोबदला द्यावा लागतो, अ, किंवा जे वेतन द्यावं लागतं त्याला त्याचा मोबदला असं आपण म्हणतो. तर साधारणपणे अशा प्रकारच्या अ, कामाचा मोबदला कसा असतो किंवा कसा ठरतो हे आपल्याला या तासाला पाहायचं आहे. साधारणपणे याला वितरण असंही म्हणतात. वितरण, डिस्ट्रिब्युशन, वितरण किंवा फॅक्टर प्राइसिंग, घटकांच्या किमती असंही म्हटल्या जातं. वितरण म्हणजे उत्पादनाच्या घटकांच्या मोबदल्यांचं वाटप किंवा निश्चिती कशी होत असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वितरण म्हणजे एकूण उत्पन्नाचे वाटप उत्पादन घटकांमध्ये त्यांच्या कार्यानुसार करते. पहा, वितरण कशाला म्हटलेलं, डिस्ट्रिब्युशन कशाला म्हटलेलं आहे, की एकूण उत्पन्नाचं वाटप जे त्यांच्याकडून होत असतं, म्हणजे वाटप उत्पादन घटकांमध्ये त्यांच्या कार्यानुसार जे वाटप होत असतं त्याला वितरण असं म्हटलेलं आहे. हे वितरण 2 प्रकारचं होत असतं, वैयक्तिक वितरण, कार्यानुसार वितरण. अ, तर यामध्ये आपण पाहतो की शक्यतो कार्यानुसार आणि वैयक्तिक नुसार हे कामाचं मोबदला हा ठरत असतो आणि अ, या ठिकाणी अ, आपल्याला या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक ज्याला जे यांचे जे मोबदले आहेत, भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं, तर संयोजकाला नफा मिळतो. तर खंड, वेतन, व्याज आणि नफा यांचे सिद्धांत आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत, की अर्थव्यवस्थेमध्ये खंडाची निश्चिती कशी होते, वेतन निश्चिती कशी होते, त्यानंतर व्याजाची निश्चिती कशी होते आणि त्यानंतर नफा कसा मिळतो. त्याचे काही सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत. आपल्या सिलेबसमध्ये जे सिद्धांत दिलेले आहेत, ते सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. चला तर मग पाहूया. पहिला तर जो भूमीचा मोबदला आहे, खंड, ज्याला आपण रेंट असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर खंडाचे 2 सिद्धांत आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला सिद्धांत रिकार्डोचा खंड सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत खंडाचा आधुनिक सिद्धांत, असे 2 टॉपिक या खंड या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. खंड हा जमिनीचा मोबदला आहे. पहा, खंड कोणाला मिळतो? जमिनीला मिळत असतो.
तर अशा प्रकारे जमिनीचा मोबदला कसा ठरतो, तर याचा अभ्यास आपल्याला दोन सिद्धांताच्या सहाय्याने करायचा. पहिला सिद्धांत आहे रिकार्डोचा खंड सिद्धांत, तर दुसरा सिद्धांत आहे खंडाचा आधुनिक सिद्धांत. तर हे दोन्ही सिद्धांत आपल्याला खंडाच्या मोबदल्यामध्ये पाहायचे आहेत. तर तत्पूर्वी आपण पहिला खंडाचा सिद्धांत किंवा खंडाचा मोबदला, खंड कसा निश्चित होतो, खंडाची निश्चिती कशी होते, तर हे निश्चिती सांगणारे हे दोन सिद्धांत, त्यापैकी पहिला सिद्धांत आपल्याला रिकार्डोचा खंड सिद्धांत हा पाहायचा आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये खंडाचा सिद्धांत मांडला. कोणत्या ग्रंथामध्ये खंडाचा सिद्धांत मांडला? म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, तर या ग्रंथामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत मांडण्या अगोदर रिकार्डोला काही प्रश्न पडले होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जमिनीचा मोबदला कसा ठरतो हा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खंडाचा सिद्धांत मांडलेला आहे. आपण पाहतो की साधारणपणे 1877च्या दरम्यान इंग्लंडमध्ये अन्नधान्याच्या किमती खूपच वाढल्या होत्या. तर या किमती का वाढल्या, त्याची वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा विचारवंतांनी वेगवेगळी कारणे या ठिकाणी दिली होती. त्यामध्ये राजनीती तज्ञांना वाटत होतं की वर्तमान सरकार प्रशासन चालविण्यामध्ये सक्षम नाही, म्हणून किमती वाढत आहेत. तर धर्मशास्त्रज्ञांना वाटत होतं की लोकांची नीती खालवल्यामुळे वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत. तर काहींना वाटत होतं की जमीनदार अधिक खंड घेत असल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत. अशी वेगवेगळी कारणं अन्नधान्याच्या किमती वाढत असल्याचे इंग्लंडमध्ये सांगितले जात होतात. आणि खरं या पाठीमागील कारण कोणतं आहे? म्हणजे जमीनदारांनी खंड वाढवल्यामुळे किमती वाढल्या, की लोकांची नीतिमत्ता ढासळल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या, किंवा राजकीय अपयश आल्यामुळे, राजकीय लोकांच्या अपयशामुळे किमती वाढल्या, किंवा इतर कारणं आहेत. या कुठल्या कारणामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या याचा शोध घेण्यासाठी रिकार्डो यांनी खंडाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आपण पाहतो की रिकार्डोच्या मते स्वतः शेतकरी व्यापारी या ठिकाणी खंड का वाढवतात किंवा कोण खंडाची निश्चिती कोण करतं, तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे खंडाचा किमतीत समावेश असतो का, का खंड किमती अगोदरच ठरतो का किमती अगोदर ठरतात, किंवा या प्रश्नाचं उत्तर किंवा शोधण्यासाठी किंवा अन्नधान्याच्या किमती खंडामुळेच वाढल्यात का, त्याच्या पाठीमागील प्रमुख कारण अन्नधान्याच्या किमती का वाढल्या, याचं प्रमुख कारण शोधण्यासाठी त्यांनी खंडाचा सिद्धांत हा मांडलेला आहे. तर अशा प्रकारचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी खंडाची व्याख्या केलेली आहे की जमिनीतील एकूण उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या उपजत व अविनाशी गुणांचा वापर केल्याबद्दल जमिनीच्या मालकाला मिळतो त्यास त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. पहा, जमिनीतील एकूण उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या उपजत व अविनाशी गुणांचा वापर केल्याबद्दल जमिनीच्या मालकाला मिळतो त्याला त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. जसं की आपण मानतो जमीन ही नैसर्गिक देणगी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे आपण पाहतो की या गुणधर्मामुळे जमिनीत अन्नधान्याची उगवण होत असते आणि त्यानुसार लोकांचा उदरनिर्वाह होत असतो. आपण पाहतो की प्राचीन काळापासून लोक जसे की सुरुवातीला म्हणजे लोकांचं जीवनमान, संस्कृती विकास जर आपण पाहितला, तर अगोदर आपण पाहतो की गावं ही नदीच्या काठावर वसलेली आहेत. त्या पाठीमागे दोन प्रमुख उद्देश असलेले आपल्याला दिसून येतात. एक तर जे सर्वात महत्त्वाचं की पाणी, मनुष्याला जे पाणी लागतं ते पाणी त्या ठिकाणी मिळतं, आणि दुसरं म्हणजे नदीच्या काठी सुपीक जमीन असते आणि त्या जमिनीवर अन्नधान्य घ्यायला परवडतं किंवा लागणारं अन्नधान्य तिथून मिळतं. आणि म्हणून लोक पहिले आपण पाहतो की गावा किंवा वस्त्या ह्या नदीच्या काठी असायच्या. याचाच अर्थ आपण पाहतो की जमिनीमध्ये गुणभिन्नता असते. पहा, नदीच्या काठी जमीन ही सुपीक असते आणि थोडं डोंगराळ प्रदेशात गेलं तर आपण पाहतो जमीन ही मुरमाडी असते. म्हणजे मुरमाड्या जमिनीमध्ये अन्नधान्याची उत्पादकता कमी असते, तर सुपीक जमिनीमध्ये अन्नधान्याची उत्पादकता जास्त असते. आणि म्हणून आपण पाहतो की
म्हणजे ह्या जमिनीमध्ये गुणभिन्नता असते आणि म्हणून खंडाची निर्मिती होते. हे एक प्रमुख कारण रिकार्डोनं खंडाच्या निर्मितीचं दिलेलं आहे, की कारण आपण पाहतो की सगळे शेतकरी आपण पाहतो की मेहनत घेतात, उत्पादन खर्च करतात, शेतात बियाणं पेरतात, परंतु पीक सारखं येत नाही. का येत नाही? तर जमिनीमध्ये गुणभिन्नता असते. काही जमीन भारीची असते, तर काही मध्यम भारी असते, तर काही हलकी असते. तर या जमिनीच्या गुणधर्मानुसार जमिनीमध्ये उत्पादन होत असतं आणि हा उत्पादनातील फरक हाच खंड त्यांनी म्हटलेला आहे. कारण आपण पाहतो सुपीक जमिनीमध्ये 2 किलो धान्य पेरलं तर त्यापासून 5 क्विंटल ज्वारी होऊ शकते. मध्यम सुपीकमध्ये 2 किलो धान्य पेरलं तर आपण पाहतो की त्याच्यापासून 4 क्विंटल ज्वारी निर्माण होईल आणि हलक्या जमिनीमध्ये 2 किलो धान्य मिळालं तर त्याच्यापासून 3च क्विंटल ज्वारी मिळेल. तर हा डिफरन्स मध्यम सुपीक जमिनीला 4 क्विंटल आणि सुपीक जमिनीला 5 क्विंटलचा हा जो फरक आहे, या फरकालाच त्यांनी आपण पाहतो की त्याची जर विक्री केली आणि त्यापासून जे मोबदला मिळतो, ते पैसे मिळतात किंवा जे उत्पन्नातील फरक, पैशाच्या उत्पन्नातील जो फरक असतो, त्या फरकाला त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. आणि निश्चितच आपण पाहतो, की अशा प्रकारच्या म्हणजे जमिनीच्या दुर्मिळतेमुळे म्हणा, गुणभिन्नतेमुळे म्हणा, की यामध्ये भूमीला हा खंड मिळत असतो. रिकार्डोने हे एक म्हटलंय, की खंड हा फक्त जमिनीलाच मिळतो आणि तो दीर्घकाळात मिळतो, अल्प काळात नाही. म्हणून आपण पाहतो, की या ठिकाणी मग या ठिकाणी 2 प्रश्न घेऊन त्यांनी सिद्धांत मांडला. जमिनीलाच खंड मिळतो आणि दुसरं म्हणजे खंडाचा समावेश किमतीत असतो का? अगोदर किंमत निश्चिती होते आणि नंतर खंड ठरतो. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जमिनीच्या म्हणजे खंड निर्माण होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण, की जमिनीमध्ये गुणभिन्नता असते. गुणभिन्नता म्हणजे सारख्याच प्रकारची जमीन उपलब्ध नसते. काही जमीन ही सुपीक असते, काही मध्यम सुपीक, तर काही कनिष्ठ सुपीक असते आणि म्हणून यामध्ये निघणारं उत्पादन हे कमी अधिक असतं आणि तेवढे श्रम करून सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पादन होतं. मध्यम सुपीकमध्ये त्यापेक्षा कमी आणि कमी सुपीक आपण पाहतो खडकाळ्या जमिनीमध्ये त्यापेक्षा सर्वात कमी उत्पादन त्या ठिकाणी मिळत असतं आणि म्हणून उत्पादनातील फरक आणि त्याच्या विक्रीतून मग किमतीत फरक म्हणजे उत्पन्नात फरक येतो आणि हा फरकच त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे जमिनीत आपण पाहतो की नैसर्गिकरित्या उपजत आणि अविनाशी गुण असतात. आपण पाहतो की हे गुण सुपीक जमिनीत जास्त असतात आणि म्हणून सुपीक जमिनीची उत्पादकता ही जास्त असते. तर अशा प्रकारे ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिकार्डोच्या खंडाचं सिद्धांताचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहायचं आहे, की रिकार्डोच्या मते खंड उद्भवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीमध्ये असणारी गुणभिन्नता होय. निसर्गाने जी जमीन मानवाला देणगी म्हणून दिली आहे, ती जमीन सर्व ठिकाणी सारखी नसते. काही ठिकाणी ती भारी असते, तर काही मध्यम असते, तर काही हलकी असते. अशी प्रतवारी असते आणि जमिनीच्या प्रतवारीमुळेच खंडाची निर्मिती होत असते, असं रिकार्डो म्हणतात. मग त्यांनी खंड निर्मिती कशी होते याचे विवेचन केलेलं आहे, की रिकार्डोच्या मते जर मानवास शेतमाल कमी पडत असेल, तर काय असतं, की आपण पाहतो, की सुरुवातीच्या काळात अ, जसे की नवीन वस्ती करून मानव राहू लागला, तेव्हा तो नदीच्या काठी वस्ती करून राहू लागला. कारण सुपीक जमीन त्या ठिकाणी होती आणि लागणारं महत्त्वाचं पाणी त्या ठिकाणी मिळू लागलं. परंतु रिकार्डोला असं म्हणायचं, की हळू जसजशी लोकसंख्या वाढते, रिकार्डोचा हा सिद्धांत माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांतावर अवलंबून आहे, की माल्थसचा लोकसंख्या हा सिद्धांत असं म्हणतो, की दर 25 वर्षांनी लोकसंख्या ही दुप्पट होते. पहा, दर 25 वर्षांनी लोकसंख्या ही दुप्पट होते. आणखी लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते, तर अन्नधान्य हे गणिती श्रेणीने वाढतं. भूमिती श्रेणीने म्हणजे की 2ची 4, 4ची 8, 8ची 16, 16ची 32 या प्रमाणात लोकसंख्या वाढते. तर अन्नधान्य तसं नाही. अन्नधान्य 2 वरून 4, 4 वरून 6, 6 वरून 8, 8 वरून 10 असं अन्नधान्याची वाढ होत असते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून अन्नधान्याच्या वाढीच्या वेगापेक्षा लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असतो आणि त्यामुळे सुरुवातीला जो समाज आपण पाहतो की नदीच्या काठी सुपीक जमीन पाहून वसलेला असतो, तो हळूहळू त्या गावची जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसं तो काय करतो,
सुपीक जमिनीकडून मग मध्यम सुपीक जमीन लागवडीखाली वळतो. कारण सुपीक जमिनीतील अन्नधान्य त्याला पुरेसं होत नाही आणि म्हणून अन्नधान्य निर्माण करण्यासाठी तो मध्यम प्रकारची जमीन लागवडीखाली आणतो आणि पुन्हा जर लोकसंख्येत वाढ झाली तर कनिष्ठ प्रकारची जमीन लागवडीखाली आणतो. तर अशा प्रकारे लोकसंख्येतील वाढीमुळे जमीन लागवडीचा क्रम हा सुपीकतेकडून नापीकतेकडे वाढत असतो असं या ठिकाणी रिकार्डो म्हणतात आणि त्याचा परिणाम जमिनीत गुणभिन्नता येते आणि जमिनीत गुणभिन्नता आल्यामुळे उत्पादन कमी अधिक होतं आणि उत्पादन कमी अधिक होणं यालाच त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. तर याचं विश्लेषण त्यांनी खंडाच्या निर्मिती का होते तर यामध्ये केलेलं आहे की रिकार्डो म्हणतात की मानवास खंडाची निर्मिती कशी होते याचे विवेचन रिकार्डो यांनी असे केले आहे की जर मानवास शेतमाल कमी पडत असेल तर आपली गरज पूर्ण करण्यासाठी लोक प्रथम सुपीक जमीन लागवडीखाली आणतील तेव्हा त्यावेळी या जमिनीबाबत खंड उद्भवणार नाही. म्हणजे सुरुवातीला जी जमीन लागवडीखाली येते तिला खंड निर्माण होत. खंड केव्हा निर्माण होतो जेव्हा दुसरी जमीन लागवडीखाली येते. दुसरी, तिसरी, शेवटच्या जमिनीला खंड मिळत नाही. सीमांत जमिनीला खंड मिळत नाही असं रिकार्डोने या ठिकाणी गृहीत घेतलेलं आहे. मग पहिला प्रयोग जिथे होतो ती शेवटची जमीन असते. आता दुसरा प्रयोग झाल्यामुळे पहिल्या जमिनीला खंड मिळेल आणि दुसऱ्या जमिनीला खंड मिळाला नाही. तिसरी प्रकारची जमीन उपयोगाला आणली तर दुसऱ्या आणि तिसऱ्याला खंड मिळेल. दुसऱ्या आणि पहिल्याला खंड मिळेल आणि तिसऱ्याला खंड मिळणार नाही. असा क्रम त्यांनी दिलेला आहे. सुपीक, मध्यम आणि कनिष्ठ सुपीक असा क्रम दिलेला आहे. सुपीकतेकडून मध्यमकडे आलं तर मध्यमला खंड मिळणार नाही आणि मग सुपीक मध्यमकडून कनिष्ठ सुपीककडे गेलं तर तुम्हाला कनिष्ठ सुपीकला खंड मिळणार नाही तर मध्यम आणि सुपीक जमिनीला खंड मिळेल अशा प्रकारचा क्रम त्यांनी दिलेला आहे. ते म्हणतात की कालांतराने लोकसंख्या वाढली तर उत्पादन वाढीसाठी पूर्वीपेक्षा कमी सुपीक म्हणजे मध्यम सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाईल आणि या स्थितीत सुपीक जमिनीपेक्षा मध्यम सुपीक जमिनीत उत्पादन कमी मिळते. त्यामुळे उत्पादन कमी मिळतं आणि उत्पादन खर्च कारण या ठिकाणी आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेचं हे गृहीत घेतलेलं आहे आणि पूर्ण स्पर्धेच्या गृहीतामुळे उत्पादन खर्च हा समान असतो आणि किमती देखील पूर्ण स्पर्धेत एकच असतात. म्हणजे उत्पादन खर्च सारखा, किंमत सारखी. केवळ उत्पादनात फरक आल्यामुळे वाढीव उत्पादन सुपीक जमिनीत असतं आणि त्यामुळे सुपीक जमिनीला या ठिकाणी खंड मिळतो असं रिकार्डो म्हणतात. म्हणजे जमिनीत गुणभिन्नता असल्यामुळे जमिनीमध्ये कमी अधिक उत्पादन होतं आणि तोच खंड असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण पूर्ण स्पर्धेचं गृहीत असल्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन खर्च हा सारखाच असतो आणि किमती देखील सारख्याच असतात. त्यानंतर उत्पादन कमी पडू लागले तर लोकसंख्या वाढली तर कनिष्ठ प्रतीची जमीन लागवडीखाली आणली जाईल. या जमिनीतील उत्पादन व त्यासाठी केलेला उत्पादन खर्च सारखाच असतो म्हणून तृतीय श्रेणीच्या जमिनीतून खंड उद्भवत नाही. थोडक्यात उच्च प्रतीच्या जमिनीस अधिक खंड मिळतो, मध्यम प्रतीच्या जमिनीस कमी खंड मिळतो, तर हलक्या प्रतीच्या जमिनीस खंड मिळत नाही. कारण ती सीमांत जमीन असते ते त्यांनी गृहीत घेतलेलं आहे की सीमांत जमिनीस खंड मिळत नाही. कारण जमिनीचा लागवडीचा क्रम त्यांनी कसा गृहीत घेतलेला आहे? सुपीकतेकडून नापीकतेकडे, सुपीकतेकडून कनिष्ठ सुपीक जमिनीकडे असा क्रम घेतलेला आहे. कारण आपण पाहतो की मानवाची वस्ती सुरुवातीला प्राचीन कालखंडात पाहिलं. माणूस सुरुवातीला भटक्या अवस्थेत होता. भटक्यातून आपण पाहतो की वस्ती करून जेव्हा राहावं लागला तेव्हा तो नदीच्या काठी राहावं लागला. कारण नदीच्या काठी सुपीक जमीन असते. तिची उत्पादकता निश्चितच मध्यम सुपीक जमिनीपेक्षा जास्त असते आणि कनिष्ठ सुपीक जमिनीपेक्षा तर अधिक जास्त असते आणि म्हणून जमिनीतील या गुणभिन्नतेमुळे उत्पादनात फरक येतो आणि या उत्पादनातील फरकालाच त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण पाहतो की उत्पादन खर्च सारखा गृहीत घेतलेला आहे आणि त्यानंतर किमती देखील पूर्ण स्पर्धेचं गृहीत असल्यामुळे किमती ह्या सारख्या आहेत आणि म्हणून सारख्याच किमती, सारखाच उत्पादन खर्च, परंतु जमिनीचा प्रकार वेगवेगळा आणि त्यामुळे वेगवेगळं उत्पादन मिळतं. म्हणून खंडाची निर्मिती होते असं रिकार्डो म्हणतात. तर ते उदाहरणाच्या सहाय्याने कशा खंडाची निर्मिती होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्यासमोर हा तक्ता आहे, की पहिल्या कॉलममध्ये जमिनीची प्रत दिलेली आहे. पहिला आहे सुपीक जमीन, उच्च प्रतीची जमीन त्याला सुपीक जमीन म्हटलेलं आहे. दुसरं आहे रो त्याच्यामध्ये मध्यम प्रतीची जमीन घेतलेली आहे. मध्यम प्रतीची म्हणजे कमी सुपीक जमीन आणि तिसरा घेतलेला आहे जमिनीचा प्रकार कनिष्ठ सुपीक जमीन ज्याला आपण मुरमाडी जमीन आहे, एकदम हलकी जमीन असं म्हणतो. असे जमिनीचे 3 प्रकार घेतलेले. 3 गुणभिन्नता जमिनीमध्ये असते. सुपीक, मध्यम सुपीक आणि एकदम
कनिष्ठ कमी दर्जाची किंवा कनिष्ठ प्रतीची जमीन अशा प्रकारचे अ, ब, क, ड हे जमिनीचे प्रकार त्यांनी घेतलेले आहेत. या जमिनीमध्ये उत्पादन जर घेतलं तर उत्पादनामध्ये फरक येतो पहा. सुपीक जमिनीत 300 किलो उत्पादन गृहीत घेतलेलं आहे. मध्यम सुपीक जमिनीमध्ये त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 200 किलो उत्पादन होतं आणि कनिष्ठ सुपीकमध्ये कनिष्ठ जमिनीमध्ये 100 किलो उत्पादन होतं आणि हे जर विक्री केलं तर त्याला ₹10 किलो प्रमाणे किंमत मिळते. कारण ही किंमत पूर्ण स्पर्धेचं गृहीत असल्यामुळे सर्वांना सारखी किंमत असते. मग सुपीक जमिनीत घेतलेलं उत्पादन असो की मध्यम सुपीक जमिनीमध्ये घेतलेलं असो की मुरमाड्या जमिनीत उत्पादन घेतलेलं असो, भाव सारखाच असतो आणि त्यामुळे आपण पाहतो की उत्पादनात फरक आहे. मग या ठिकाणी आपण पाहतो की उत्पादन सुपीक जमिनीमध्ये 300 किलो जास्त 300 किलो आहे तर मध्यममध्ये 200 किलो आहे तर कनिष्ठमध्ये 100 किलो आहे आणि त्याचा परिणाम आपण जर 300 गुणिले त्याला मिळालेली किंमत जर याचा गुणाकार केला दुसरा आणि तिसऱ्या कॉलमचा जर गुणाकार केला तर चौथा कॉलम आपल्याला या ठिकाणी एकूण उत्पन्नाचा मिळतो. सुपीक जमिनीला उत्पादन होतं 3,000 रुपयाचं. मध्यम सुपीक जमिनीला उत्पादन होतं 2,000 रुपयाचं तर या ठिकाणी कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला उत्पादन होतं 1,000 रुपयाचं. या ठिकाणी गृहीत आहे की सीमांत जमिनीला खंड मिळत नाही तर सीमांत पूर्व जमिनीला खंड मिळतो. तर कनिष्ठ प्रतीची जमीन ही सीमांत जमीन आहे आणि मध्यम आणि उच्च प्रतीची जमीन ही कशी आहे? सीमांत पूर्व जमीन आहे. सीमांत पूर्व जमिनीला खंड मिळतो तर सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. तर याप्रमाणे आपण पाहतो की 6व्या कॉलममध्ये खर्च दिलेला आहे. खर्च हा पूर्ण स्पर्धेचं गृहीत असल्यामुळे तो समानच या ठिकाणी घेतलेला आहे आणि यानुसार मग पहा उत्पन्नात फरक आल्यामुळे उत्पन्न पहा 3,000, 2,000, 1,000 अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे यातील फरक म्हणजेच खंड शेवटच्या कॉलममध्ये त्यांनी खंड काढलेला आहे. सीमांत जमीन आणि सुपीक जमिनीतील उत्पन्नात 2,000चा फरक आहे. सीमांत जमीन आणि मध्यम सुपीक जमीन यामध्ये उत्पन्नात 1,000चा फरक आहे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रतीच्या जमिनीस मात्र या ठिकाणी सीमांत प्रकारची जी जमीन असल्यामुळे तिला खंड मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी डॅश दिलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की कनिष्ठ प्रतीच्या जमिनीच्या तुलनेत सुपीक जमिनीला 2,000च्या फरकाने जास्त उत्पन्न होतं म्हणून तेवढा खंड तिला जास्तीचा मिळतो आणि मध्यम प्रतीच्या जमिनीला 1,000चा उत्पन्नात फरक येतो म्हणून ₹1,000 खंड मिळतो. अशा प्रकारे 3 प्रकारच्या जमिनीमध्ये सीमांत जमिनीला खंड मिळणार नाही तर सीमांत पूर्व जमिनीला मध्यम प्रतीच्या जमिनीला ₹1,000 तर उच्च प्रतीच्या जमिनीला ₹2,000चा खंड मिळतो. तर खंड का मिळतो? कारण उत्पन्न कमी अधिक होतं, उत्पादन कमी अधिक होतं. कारण इथं दिलेलं आहे उत्पादन उच्च प्रतीत जमिनीमध्ये 300 किलो, मध्यममध्ये 200 किलो आणि कनिष्ठमध्ये 100 किलो. तर गृहीत घेतलेलं आहे त्यांनी, की अशा प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी उत्पादन खर्च हा आणि किंमत ही समान असते आणि उत्पन्नात जमिनीत गुणभिन्नता असल्यामुळे उत्पादन वेगवेगळे मिळतं. म्हणून उच्च प्रतीच्या जमिनीत जास्त उत्पादन तर कनिष्ठ प्रतीच्या जमिनीत कमी उत्पादन आणि हा फरक याला मिळालेली किंमत जर काढली तर आपल्याला खंडाच्या स्वरूपात ती अमाउंट मिळते. तर सुपीक जमिनीला 2,000 दाखवलेलं आहे, तर मध्यम सुपीक जमिनीला 1,000 तर कनिष्ठ प्रतीला खंड मिळत नाही कारण ती सीमांत प्रकारची जमीन आहे. तर अशा प्रकारे टेबलच्या सहाय्याने त्यांनी याचं उदाहरण देऊन आकृतीच्या सहाय्याने देखील या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, की ही तुमच्या समोर ही आकृती आहे. पहा OX अक्षावर जमिनीचा प्रकार घेतलेला आहे. पहा उच्च प्रकारची जमीन, मध्यम प्रकारची जमीन आणि कनिष्ठ प्रकारची जमीन असे 3 प्रकार जमिनीच्या प्रतवारीमध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि OY अक्षावर खंड किंवा उत्पन्न घेतलेलं आहे. ₹1,000, ₹2,000 आणि ₹3,000 अशा प्रकारचा खंड किंवा उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे. पहिल्या उच्च जमिनीला आपण पाहतो की 3,000चा या ठिकाणी खंड या ठिकाणी ₹3,000 उत्पन्न मिळालं, परंतु त्याच्यातून 1,000 जर मायनस केलं तर 2,000चा खंड मिळतो. त्यानंतर मध्यम सुपीक जमिनीला 2,000चं उत्पन्न मिळतं, परंतु 1,000 मायनस केले तर त्याच्यातून डिफरन्स 1,000चा येतो, तर 1,000 खंड मिळतो आणि सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. तर त्याचा कॉलम असा मोकळा सोडलेला आहे. जिथे खंड मिळतो तिथे डॉट डॉट दिलेला आहे. ते खंड आहेत आणि आपण पाहतो की पहिला कॉलम आकृतीमध्ये उच्च प्रतीच्या जमिनीचा आहे.
दुसरा कॉलम मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे, तर तिसरा कॉलम हा कनिष्ठ प्रतीच्या जमिनीचा आहे. सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. जिथे डॉट डॉट दिलेले ते खंड दाखवलेले आहेत. अशा प्रकारे जमिनीमध्ये गुणभिन्नता असते, म्हणून या ठिकाणी खंडाची निर्मिती होते, असं या ठिकाणी रिकार्डोने सांगितलेलं आहे. तर हा खंडाचा सिद्धांत मांडत असताना आपल्याला काही या ठिकाणी लक्षात येतं, की पहा ह्या टेबलमध्ये लक्षात येतं, की खंड कुठे निर्माण होतो? पहा, उत्पादनात फरक आल्यामुळे खंड निर्माण होतो. म्हणजे किमतीत फरक असल्या म्हणजे किमतीमुळे खंड निर्माण होत नाही. किंमत अगोदर निश्चित होत नाही. किंमत नंतर निर्माण होते. कारण धान्य विकून आपण पाहतो, की खंडाची निर्मिती होते. म्हणजे किमतीचा आणि खंडाचा संबंध नाही, असं रिकार्डो यांनी सांगितलेलं आहे. तर उत्पादनात जमिनीमध्ये गुणभिन्नता असते आणि म्हणून उत्पादनात फरक येतो आणि उत्पादनात फरक आल्यामुळेच खंडाची निर्मिती होते. कारण किंमत तर सर्वांना सारखीच असते. किंमत नंतर ठरते, उत्पादन अगोदर येतं आणि म्हणून किमतीत खंडाचा समावेश नसतो. हा एक महत्त्वाचा निष्कर्ष या सिद्धांतावरून त्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून जे त्यांना प्रश्न पडले होते किंवा लोकांनी जे प्रश्नाची उत्तरं दिली होती, की अन्नधान्याचा या ठिकाणी अन्नधान्याची किमती का वाढल्यात? काहींना वाटत होतं, की प्रशासन व्यवस्था तिचा कंट्रोल न राहिल्यामुळे अन्नधान्य वाढलं म्हणून प्रशासन बदलून टाका किंवा धार्मिक लोकांचे आपण पाहतो, की धर्मसंस्थेच्या मते लोकांची नीतिमत्ता ढासळल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्यात, हेही कारण नव्हतं किंवा जमीन मालकांनी खंड वाढवल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्यात, हेही कारण नव्हतं. कारण खंड अगोदर ठरतो, तर किंमत नंतर निश्चित होत असते. तर अशा प्रकारे किमतीत खंडाचा समावेश होत नाही. खंड अगोदर ठरतो, तर किंमत नंतर ठरते आणि म्हणून खंडामुळे किमती वाढल्या नाही, हा महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कारण जमिनीत गुणभिन्नता असल्यामुळे खंड निर्माण होतो. त्यामुळे जमीन मालकांनी खंड वाढवला म्हणून किमती वाढल्या नाही, असं त्यांनी म्हटलंय. किमती का वाढल्या? कारण माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होते आणि त्यामुळे म्हणजे कमी प्रतीची जमीन या ठिकाणी लागवडीखाली येते. लोकांना आणि लोकसंख्या वाढीचा वेग अन्नधान्याच्या वाढीच्या वेगापेक्षा जास्त असतो. म्हणून अन्नधान्याची दुर्मिळता निर्माण होते. अन्नधान्याचा पुरवठा कमी पडतो वाढत्या लोकसंख्येला आणि त्यामुळे किमती वाढतात. त्यामुळे खंडाची निर्मिती होते, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा खंडाचा सिद्धांत मांडत असताना काही गृहीते त्यांनी घेतलेले आहेत. यामध्ये पहिलं गृहीत आहे, की हा सिद्धांत त्यांनी दीर्घकाळाशी निगडीत मानलेला आहे. अल्पकाळात त्यांच्या मते खंड केवळ जमिनीलाच मिळतो आणि तो दीर्घकाळात मिळत असतो. अल्पकाळात खंड उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं. आपण पाहतो, की सनातनवाद्यांचे सर्व सिद्धांत हे दीर्घकाळाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अल्पकाळ त्यांनी गृहीत घेतलेला नाही. त्यानंतर खंड केवळ भूमीलाच मिळतो असं म्हटलं. उत्पादनाचे जे अनेक घटक आहेत, त्यापैकी एकच घटक त्यांनी मांडलेला आहे भूमी. कारण आपण पाहतो, की सनातनवाद्यांचा कालखंड हा इसवी सनाचं आपण पाहतो, की 18वं शतक असल्यामुळे आणि नेमकेच त्या ठिकाणी उत्पादनाच्या घटकांना या ठिकाणी उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा भूमीचा होता आणि म्हणून या ठिकाणी मोबदला केवळ उत्पादनाचा घटक त्यांनी भूमी हाच मानलेला आहे आणि म्हणून भूमीलाच खंड मिळतो किंवा मोबदला मिळतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि आपण पाहतो, की त्यामुळे भूमीलाच केवळ खंड मिळतो, अशा प्रकारचं एक गृहीत त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतरचं गृहीत आहे, की मर्यादित भूमीचा पुरवठा असतो. आपण पाहतो, की भूमीचा साठा हा मर्यादित असतो. कारण भूमीचं क्षेत्रफळ आपण पाहतो, देशाचे क्षेत्रफळ आता वाढवता येत नाही आणि जमीन अलवचिक असते आणि त्यामुळे आपण पाहतो, की तो भूमीचा साठा हा मर्यादित असतो. त्यानंतरच त्यांनी गृहीत घेतलेले, की भूमीमध्ये गुणभिन्नता असते म्हणून खंडाची निर्मिती होते. आपण पाहिलं, की जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात. सुपीक जमीन, मध्यम सुपीक आणि मुरमाडी जमीन अशा प्रकारची जमीन पाहायला मिळते आणि ती जर वाढत्या लोकसंख्येनुसार लागवडीखाली आली तर निश्चितच अन्नधान्याच्या उत्पादनात फरक पडेल आणि हा फरक म्हणजेच खंड असेल. म्हणून जमिनीमध्ये गुणभिन्नता असते म्हणूनच खंड निर्माण होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचं गृहीत घेतलेलं, की लागवडीचा क्रम हा सुपीकतेकडून कमी सुपीकतेकडे असतो. म्हणजे कनिष्ठ जमिनीकडून सुपीक जमिनीकडे लागवडीचा क्रम नसतो, तो सुपीकतेकडून
कनिष्ठ जमिनीकडे लागवडीचा क्रम असतो आणि म्हणून या ठिकाणी उत्पादनात फरक येतो आणि म्हणून खंडाची निर्मिती होते. आणि सीमांत जमिनीला खंड मिळत नाही, सीमांत पूर्व जमिनीला खंड मिळतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर लोकसंख्येतील वाढ ही आपण पाहिलेलं आहे की माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे होत असते. दर 25 वर्षाला लोकसंख्या ही दुप्पट होते आणि अन्नधान्य वाढीचा वेग हा लोकसंख्येतील वाढीच्या वेगापेक्षा कमी दराचा असतो, कारण लोकसंख्येतील वाढ ही भूमिती श्रेणीने होते. भूमिती श्रेणी म्हणजे 2 वरून 4, 4 वरून 8, आपण पाहतो 8 वरून या ठिकाणी म्हणजे भूमितीमध्ये वर्ग होत असतो, तर गणितामध्ये बेरीज होत असते. 2, 4, 6, 8 अशा प्रकारे ही गणिती श्रेणी असते. तर अन्नधान्य या पद्धतीने वाढतं 2, 4, 6, 8. तर लोकसंख्या दर 25 वर्षांनी दुप्पट होते. 2 ची 4 वर जाते, 4 ची 8 वर जाते. तर ही भूमिती श्रेणी म्हटल्या जातं. म्हणून लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नधान्याच्या वाढीपेक्षा जास्त असतो आणि म्हणून अन्नधान्याची मागणी वाढते आणि मागणीच्या प्रमाणात कनिष्ठ जमीन लागवडीखाली आल्यामुळे पुरवठा वाढत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी खंडाची निर्मिती होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आणखी एक गृहीत घेतलेलं आहे की घटत्या फलाचा नियम लागू पडतो शेतीला घटते फल लागू होतं. आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते आणि शेतीला देखील मर्यादा आहे. एका 5 एकरामध्ये किती उत्पादन होऊ शकतं याला मर्यादा आहे. सुरुवातीला आपण पाहतो की बदलता घटकचं प्रमाण जोपर्यंत कमी आहे आणि स्थिर घटक जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत उत्पादन हे वाढते फल असतं. दोन्हीचं प्रमाण समान झालं तर स्थिर फल येतं आणि जेव्हा बदलता घटक जास्त झाला स्थिर घटकापेक्षा तर तेव्हा घटते फल येतं. म्हणजे जसजसं आपण पाहतो की एखाद्या गोष्टीच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारं उत्पादन हे कमी कमी होत जातं. तिच्या वापरापासून मिळणारं उत्पादन हे कमी कमी होत जातं. अशा प्रकारे जमिनीला घटत्या फलाचा नियम त्यांनी लागू केलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की त्या उत्पन्नामध्ये भिन्नता येते आणि त्यातून खंडाची निर्मिती होते असं म्हटलेलं आहे. किंवा अन्नधान्याचा पुरवठा कमी पडतो आणि मागणी वाढत्या लोकसंख्येनुसार जास्त येते आणि त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सिद्धांताचे महत्वाचे 2 निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी काढता येतात. तर अन्नधान्याची किमती का वाढतात? तर लोकसंख्या वाढीचा दर हा अन्नधान्याच्या वाढीपेक्षा जास्त असल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतात. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा तेवढा मागणीच्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे त्याची दुर्मिळता निर्माण होते आणि या दुर्मिळतेतून अन्नधान्याच्या किमती वाढतात. आणि त्यानंतर खंड हा अगोदर निश्चित होतो आणि किमती नंतर म्हणजे किमतीचा समावेश म्हणजे किमतीमध्ये खंडाचा समावेश नसतो. आलं का लक्षात? किमतीमध्ये खंडाचा समावेश नसतो. किमतीवरून खंड निर्माण होत असतो की म्हणजे खंडाचा किमतीत समावेश नसतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्यांनी 2 निष्कर्ष या ठिकाणी मांडलेले आहेत. कारण पूर्ण स्पर्धा असल्यामुळे आपण पाहतो की किंमत ही उत्पादनातील फरकामुळेच खंड निर्माण होत असतं. किमतीमुळे खंड निर्माण होत नाही. कारण किंमत निश्चितीमध्ये खंडाचा समावेश होत नाही. कारण खंड हा उत्पादन खर्चाचा भाग त्यांनी म्हटलेलं नाही. तर अशा प्रकारे जमिनीत गुणभिन्नता असल्यामुळे या ठिकाणी सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पादन, त्यानंतर मध्यम सुपीकीमध्ये त्यापेक्षा कमी आणि कनिष्ठ जमिनीमध्ये त्यापेक्षा कमी जमिनीतील या भिन्नतेमुळेच या ठिकाणी उत्पादनात फरक येतो आणि हा उत्पादनातील फरक म्हणजेच खंड असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे खंडाचा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. या सिद्धांतावर काही टीका केलेली आहे की पूर्ण स्पर्धेचा अभाव. हा सिद्धांत मांडत असताना पूर्ण स्पर्धेचं गृहीत घेतलेलं आहे, परंतु जगामध्ये कुठेही पूर्ण स्पर्धा दिसून येत नाही आणि म्हणून हा एक काल्पनिक प्रकार आहे पूर्ण बाजारपेठेचा, ज्यामध्ये वस्तू समान असतात, किमती सारख्या असतात, असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक आणि जी किंमत मागणी पुरवठ्यानुसार ठरते ती स्वीकारावी लागते. अशा प्रकारची पूर्ण स्पर्धा जी आहे, हा काल्पनिक प्रकार आहे आणि हा काल्पनिक प्रकारावर आधारित हा सिद्धांत देखील काल्पनिक आहे
असे टीकाकार म्हणतात. त्यानंतर लागवडीचा क्रम देखील त्यांनी चुकीचा यावर टीका केली जाते की सुपीकतेकडून कमी सुपीक जमिनीकडे हा लागवडीचा क्रम रिकार्डोने दिलेला आहे. परंतु टीकाकारांना असं म्हणायचं की असं काही नसतं. लोकांना जी जमीन मिळाली ती लागवडीखाली आणतात आणि त्यावर उदरनिर्वाह करतात. तर त्यानंतरच्या टीका आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये उपजत व अविनाशी गुण असतात अशा प्रकारचे त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु हे गुण आपल्याला वाढवता येतात. आपण पाहतो की खते, आधुनिक खते आणि बी बियाणांचा चांगला वापर केला तर जमिनीची उत्पादकता कमी सुपीकमध्ये देखील वाढवता येते आणि त्यामुळे आपण पाहतो की म्हणजे घटत्या उपयोगितेचा घटत्या उत्पादन फलाचा जो सिद्धांत जमिनीला लागू केला तो लागू पडत नाही. अशा प्रकारची टीका या ठिकाणी केल्या जाते. त्यानंतर इतर घटकाकडे दुर्लक्ष त्यांनी म्हटलेलं आहे, की दुर्मिळतेमुळे खंड निर्माण होतो. तर दुर्मिळता हा भाग त्यांनी दुर्लक्षित केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे. म्हणजे जमिनीच्या गुणभिन्नतेमध्ये जमिनीमध्ये गुणभिन्नता असते म्हणून खंड मिळत नाही, तर या ठिकाणी दुर्मिळता असते म्हणूनच खंड मिळतो. अशा प्रकारची एक टीका या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर खंडाचा किमतीवर परिणाम. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या खंड हा उत्पादन घटकाचाच एक भाग असून खंडाचा किमतीवर परिणाम होतो. परंतु रिकार्डोने असं म्हटलं होतं, की खंडाचा किमतीमध्ये समावेश होत नाही. कारण आणि खंड हा उत्पादन खर्चाचा भागही होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, खंड हा उत्पादन खर्चाचा भाग असून त्याचा समावेश किमतीत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या टीका या सिद्धांतावर केल्या जातात. त्याचबरोबर भूमीचा इतर कारणासाठी वापर केला तर जास्त उत्पादन मिळू शकतं, असंही टीकाकार म्हणतात. त्याबरोबर घटत्या फलाच्या सिद्धांतावर आक्षेप घेतलेला आहे. वाढते फल या ठिकाणी जमिनीमध्ये मिळू शकतं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर. त्यानंतर सुपीकता हा मूलभूत गुणधर्म जमिनीमध्ये आपण पाहतो की कृत्रिमरित्या वाढवता येतो. अ, तर तो त्याचा या ठिकाणी त्यानंतर खंड हे अर्जित उत्पन्न आहे, असं आपण पाहतो की रिकार्डो यांनी खंड हे अनर्जित उत्पन्न आहे असं म्हटलेलं. अनर्जित उत्पन्न म्हणजे गिफ्ट. जसं की आपण पाहतो की ही नैसर्गिक देणगी आहे. ज्याला सुपीक जमीन मिळाली त्याला ती नैसर्गिक देणगी आहे. तर अशा प्रकारचं ते टीकाकार म्हणतात की ही अनर्जित उत्पन्न नसून त्याच्या कष्टाचा मोबदला अर्जित उत्पन्न आहे. तर अशा प्रकारची टीका ही या ठिकाणी केल्या जाते. त्यानंतर माल्थसच्या सिद्धांतावरही लोकसंख्या सिद्धांतावर टीका केली जाते की तो सिद्धांत कालबाह्य ठरलेला आहे. दर 25 वर्षांना आता कुठल्याही देशाची लोकसंख्या वाढत नाही, परंतु चुकीच्या गृहीतावर आधारित हा चुकीचा सिद्धांत आहे म्हणून तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे रिकार्डोच्या खंड सिद्धांतावर अनेक टीका जरी होत असल्या तरी आपण पाहतो की जमिनीतील गुणभिन्नतामुळे जमिनीमध्ये उत्पादन कमी अधिक होतं आणि निश्चितच हे कमी अधिक उत्पादन अ, आपण पाहतो की खंडाचाच भाग ठरतं. तर अशा प्रकारे अं, हा सिद्धांत रिकार्डोचा असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.